आहे नागपूर. नागपूर सिटीमध्ये बघू शकतो आपण 30,680 फॉर्म जवळपास आलेले आहे आणि हा आकडा आणखीन वाढू शकतो, कारण की 6 दिवस मिळाले आहे. आणि नागपूर ग्रामीण आणि नागपूर सिटी हे दोन वेगवेगळे आहे. नागपूर सिटीमध्ये आपण बघू शकतो की 30,680 फॉर्म आतापर्यंत तर टोकन नंबर पडलेले आहेत. हा आकडा आणखीन वाढू पण शकतो मित्रांनो. नंतर आहे नागपूर कारागृह. नागपूर कारागृहमध्ये बघू शकतो 65,000 65,000 जवळपास टोकन नंबर पडलेले आहेत नागपूर कारागृहमध्ये. आणि याची संख्यांची वाढ भरपूरशी आलेली आहे, भरपूरसे टोकन नंबर पडलेले आहेत आणि याची संख्या आणखीन वाढू शकते. 6 दिवसामध्ये भरपूरसे याच्यामध्ये फॉर्म येऊ शकतात नागपूर कारागृहमध्ये. नंतर आहे SRPF गट क्रमांक 6. इथे बघू शकतो 17,608 जवळपास टोकन नंबर पडलेले आहे. गट क्रमांक 6मध्ये SRPFमध्ये याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे 6 दिवसामध्ये. येत्या भरपूरसे फॉर्म इथे पण आलेले आहेत. 17,000 जवळपास हा आकडा 18,000च्या जवळपास आता जाऊ शकतो. नंतरचा जिल्हा SP भंडारा. SP भंडारामध्ये आपण बघू शकतो 3,500 जवळपास फॉर्म इथे पडलेले आहेत. जाग्याची संख्येनुसार इथे पण वाढ होऊ शकते. फॉर्मचे टोकन नंबर फक्त आता 3,500 जवळपास पडलेले आहेत. हे 4,000च्या जवळपास आज. नंतरचा जिल्हा बघू धुळे. धुळेमध्ये 7,800 जवळपास फॉर्म पडलेले आहे. SP धुळेमध्ये 7,865 जवळपास आज 1 डिसेंबरला फॉर्म पडलेले आहे. आणखीन संख्या वाढलेली असेल, टोकन नंबर आलेले आहे भरपूरसे. चला नंतरचा जिल्हा बघूया SP जालना.